सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे मानवाचा धर्म एक यामधील निवडक ओळी। जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती, जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती, पूजा का करीती मुलांसाठी, पूजा का करीती मुलांसाठी। भट ब्राह्मणात बहु स्त्रिया वांझ, भट ब्राह्मणात बहु स्त्रिया वांझ, अनुष्ठावी बीज नाही कारे, अनुष्ठावी बीज नाही कारे। अनुष्ठानाविन विधवा मुले देती, अनुष्ठानाविन विधवा मुले देती, मारुनी टाकीती सांदी कोणी, मारुनी टाकीती सांदी कोणी। ज्याची जशी कर्मे तशी फळा येती, ज्याची जशी कर्मे तशी फळा येती, शिक्षा ती भोगती ज्योती मने, शिक्षा ती भोगती ज्योती मने। यामध्ये ज्योतिबा फुले म्हणतात, जर जप अनुष्ठानांमुळे स्त्रियांना मुले होत असतील तर मग लोक मुलांसाठी पूजा का करतात? अनेक भट ब्राह्मणांच्या घरातही स्त्रिया वांझ असतात, तर मग त्या अनुष्ठानात बीज म्हणजे संतान निर्माण करण्याची शक्ती नाही का, असा प्रश्न ज्योतिबा विचारतात। अनेक वेळा अनुष्ठान न करता सुद्धा विधवांना मुले होतात, हे वास्तव इथे दाखविल्या जाते, पण समाज मात्र अशा स्त्रियांना मारून टाकतो किंवा एकटं पाडतो। ज्योतिबा म्हणतात की ज्याची जशी कर्मे असतात तसेच फळ त्याला मिळते, प्रत्येकाला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागते। म्हणजेच ज्योतिबांनी यामध्ये खोट्या धार्मिक समजुतींना प्रश्न विचारला आहे। ते कर्मावर विश्वास ठेवतात आणि समाजातील अन्यायकारक व अमानुष वागणुकीचा निषेध करतात। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। आणि शेवटी आमच्या सावित्री इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय सावित्री।